पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि दुर्गामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली पाटोळे आणि श्रीकांतदादा पाटोळे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केसनंदमध्ये सरपंच करंडक या क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक हितासाठी नेहमीच प्राधान्य देऊन जनहितासाठी झटणाऱ्या श्रीकांतदादा सोशल फाउंडेशनकडून केसनंदमध्ये क्रिकेट खेळामध्ये दर्जेदार खेळाडू तयार व्हावे तर पुरुष खेळाडूंबरोबरच महिलांनाही खेळाचा आनंद मिळावा, वरिष्ठ स्तरावर संधी मिळावी या उद्देशाने येथील सनराईत स्कूलच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये 22 संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। तर युवा मार्गामध्ये अतिशय उत्साही वातावरण तयार झालंय। दादा पाटोळे आयोजित मार्च 2026 सरपंच करंडक सो फर्स्ट टाइम केसनंद इथे खूप मोठं आयोजन असं ज्यामध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये फुल पिच असं एक नवं आयोजन 2026 श्रीकांतदादा फाउंडेशन यांच्यातर्फे त्यामध्ये पुरुष संघामध्ये टोटल 22 संघांनी सहभाग घेऊन कालपासून लीग मॅचेस चालू आहेत आणि हा विकेंड आणि इथला पुढचा विकेंड कंटिन्युअस 4 विकेंड या मॅचेस लीग मॅचेस चालतील। त्यानंतर क्वालिफाईंग अँड सेमीफायनल आणि फायनल्स असतील। माझं नाव दिलीप टिकणे आहे। मी आपल्या केसनगावमधल्या ब्राईट सोसायटीत राहतो। आपण जे नियोजन बघतो आपल्या पाठी पाहतोय की तरफची मॅचेस आपल्या गावचे युवा उद्योजक तसे सर्वांचे लाडके श्रीकांतदादा पाटोळे यांच्या विचाराने एक आगळीवेगळी स्पर्धा आपण पाहतोय। भव्य दिव्य अशी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये भव्य अशी बक्षिसं आपण या टुर्नामेंटमध्ये पाहतोय। पहिलं बक्षीस तब्बल 25,000चं या केसनगावमधले म्हणजे अशा गावातलेच नव्हे तर सोसायटीच्या पण खेळाडूंना संधी दिल्याबद्दल मी श्रीकांत पाटोळे यांचं मी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच चांगली टुर्नामेंट होईल, चांगली बक्षिसं आहेत, चांगले खेळाडू घडतील अशी मी आशा बघतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज श्रीकांतदादा एक चांगली मॅच खेळवली आहे की आपल्या केसनंद सोसायटी प्रीमियर लीगसाठी सर्वात चांगली महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे सर्व लोक एकत्र येतात आहे आणि सर्वांचं म्हणजे एकत्रित बोलणं होतं आहे, वैयक्तिकरित्या सर्वांचं चांगलं होतं आहे। सर्व सोसायटी केसनंदसाठी एक चांगली एक युनिटी होते। यासाठी जास्तीत जास्त चांगली शुभेच्छा आणि श्रीकांतदादा पाटोळे यांना पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। खऱ्या अर्थाने जी स्पर्धा भरवली आहे खरंच श्रीकांतजी पाटोळे प्रत्येक वेळी ते क्रिकेटच्या एक संदर्भात त्यांनी क्रिकेटचं एक मनाव घेतलेलं आहे आणि खरं मग जर मानलं पाहिजे तर सोसायटीच्या ज्या टीम आहेत त्या सोसायटीच्या टीमामुळे केसनंद गावच्या प्रत्येक खेळाडूला एक खेळायला एक चान्स भेटतो। कारण आता मागे पाहिलं की आता काही ग्राउंड नव्हतं, काही नव्हतं, पण खऱ्या अर्थाने त्यांची टुर्नामेंट चालू झाली तर आमच्या पण खेळाडूंना खऱ्या अर्थाने म्हणजे चान्स मिळाला आणि खेळायला मिळालं आणि प्रत्येक वेळी त्यांनी टीम तयार केलेली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।